नमस्कार मंडळी, मोनिका पटेल ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आता आपण जे वाळवणाचे पदार्थ करतोय ते सगळंच दाखवूया. मग शाबूचे सांडगे मी दोन प्रकारे करणार आहे. आजचे जे शाबूचे सांडगे असतील ते प्लेन आहेत आणि ह्यानंतरचे जे करणार आहे ते बटाट्याचा किस घालून करणार आहे. तर कोणाकडे कसे करतात, कोणाकडे कसे करतात, आमच्याकडे ज्या पद्धतीने करतात तेच मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला पाहूया. शाबूच्या सांडग्यासाठी चूल पेटवलेली आहे आणि चूल पेटून आम्ही त्याच्यावरती आदण ठेवलेलं आहे. आदण म्हणजे पाणी. आणि म्हटलं आता 2 किलो शाबू आहे तर 2 किलो शाबूला 6 लिटर पाणी आम्ही इथं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आदण येण्यासाठी त्याच्यावरती झाकून ठेवावं लागतं. मम्मीने चेक केलं, पाण्याला आदण आलेलं होतं. मग मम्मी म्हटली मी शाबू घालतो त्यामध्ये तू गरगटून घे. मग मम्मी घालत होती आणि मी गरगटून घेतलं. करण्याचं काय मध्ये चाललेलं असतंय. मला म्हणत होता उठ तू, मी गरगटतो आणि मी हलवतो, मम्मी घालू दे, मी करतो सगळं. म्हटलं लय शहाणाच, भाजून घेशील हो बाजूला. 2 किलो शाबू भिजत घातले होते आदल्या दिवशी रात्री आणि 2 किलो शाबूसाठी आम्ही 6 लिटर पाणी घेतलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मम्मीनं जरासं ॲड केलं त्यामध्ये. सुमारे 1.25 लिटर पाणी आम्ही इथं शाबूसाठी घेतलं होतं आणि 2 ते 3 चमचे मीठ घातलं होतं. म्हणजे तसं अंदाजे घेतलं होतं, मग ते मीठ 2 ते 3 चमचे होईल एवढंच होतं. सगळं झाल्यानंतर मम्मीनं एकदा ते सगळं हलवून घेतलं आणि चुलीवरती शाबूचं पीठ शिजत होतं त्यामुळं इकडं तिकडं राखेचे कण वगैरे उडत होते. मग तिने ते काढून टाकलं आणि तुम्ही बघू शकता ती सगळं चेक करत होती कुठं काय आहे, कुठं काय आहे. मम्मीचं हे आमच्या कायमचंच आहे. मग मम्मीने सगळं खालून वरतीपर्यंत सगळं हलवून घेतलं आणि तिनं कन्सिस्टन्सी एकदा चेक केली, पाणी जास्त झालं आहे की कमी आहे. मग म्हटलं सगळं व्यवस्थित आहे बोलली. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यावरती परत झाकलं आणि शिजण्यासाठी झाकून ठेवलं. उसं पीठ तिकडं शिजत होतं तोपर्यंत तिकडं आम्ही राहिलेली कामं सगळी करून घेतली. शाबूच्या सांडग्याचं पीठ शिजलं आणि शिजल्यानंतर मग आम्ही शाबूचे सांडगे घालण्यासाठी इकडं माडीवरती आलो, तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी सगळं आमचं घालून झालं होतं आणि आम्ही 1, 2, 3 कलरमध्ये ते केलं होतं आणि लागल तसं कलर घालून आम्ही ते घालायला घेत होतो. एक पांढरा केला होता, त्यानंतर लाल आणि हिरवा, ह्या 3 कलरमध्ये ते घातलं होतं आम्ही. ज्यावेळेस आपण आदण ठेवतो ना त्यामध्ये जिरं देखील आपण घालू शकतो, त्यानंतर हिंग ॲड करू शकतो आणि बारीक करून मिरची देखील घालू शकतो. पण ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीवरती असतं. आम्ही हिंग घातला नव्हता आणि काहीच घातलं नव्हतं, कारण कोणाला आवडतं कोणाला आवडतं आणि माझा भाऊ सहसा हे सगळं घातलेलं खात नाही, म्हणून म्हटलं पहिलं आपण पूर्णच प्लेन करून घेऊया. आमच्या ग्रामीण भाषेमध्ये शाबूचे सांडगे असं आम्ही म्हणतो आणि याला शाबूचे पापड असं म्हणतात, पण आमची जी भाषा आहे तीच मी इथं वापरलेली आहे. त्यानंतर आमचे सगळेच सांडगे ऑलमोस्ट होत आलेले आहेत घालून. आज खूप गोंधळ उडालेला होता आणि आजच बाळाचं अन्नप्राशन करायचं होतं आणि आजच्याच दिवशी कर्णचं बाळूमामांचं शूट देखील करायचं होतं. त्यातच मम्मीनं आदल्या दिवशी शाबू देखील भिजत घातले होते आणि शाबूच्या सांडग्याला कसं शाबू जास्त भिजवून चालत नाहीत. मग म्हटलं चला आजच सगळा गोंधळ उडाला आहे तर उडू दे, गडबडीत होते ते चांगलंच होते. पीठ आम्ही शिजवताना एका मोठ्या पातेल्यामध्ये शिजवलं होतं आणि येताना आम्ही 2 पातेली घेऊन आलो होतो. एक माझ्या बहिणीकडे होतं आणि एक माझ्याकडे होतं आणि लागल तसा कलर त्यामध्ये आम्ही ॲड करून घालायला घेत होतो. माझ्याकडून थोडासा कलर कमीच पडला आता, त्यामुळं हे सांडगे फिक्कट यायला लागल्यात. म्हटलं असू दे आता काय, कलर पण वेगळा थोडासा वाटतोय तर 4 कलरचे होऊन जातील. मग हाय असंच मी ते कंटिन्यू केलं आणि घालून टाकलं. कर्ण अर्जुनचे बाबा आलेत कारण त्यांना 4 दिवस सुट्टी आहे त्यामुळं, आणि मार्च एंडिंगमुळे त्यांना सुट्टीच भेटली नाही. मार्चमध्ये खूप सुट्ट्या होत्या आणि इयर एंडिंग असल्यामुळे त्यांना सुट्ट्या देण्यातच आल्या नाहीत. मग ते आता आले होते 4 दिवस सुट्टीला. मग त्याने आल्यानंतर सगळा गोंधळ हा बघून शिव्या खाल्ल्याशिवाय माझं तर कुठलंच काम होत नाही. शिव्या खाल्ल्या आणि चला म्हटलं काय आहे ते आपण आपली कामं करून घेऊया. ह्या वर्षाने आम्ही वाळवणाला खूप वेळ केला आहे, नाहीतर ह्या वेळेपर्यंत आमचं सगळं सांडगं घालून झालेलं असतात आणि दरवेळेला आमचे 25 ते 30 किलोचं असतात. पण यावेळेला तांदळाची टंचाई, सगळेच गॅसची टंचाई, त्यामुळं म्हटलं एवढं काय पापड पसारा सगळा करत बसायचं नाही, हा हे मोजकंच करायचं. तरी पण नाही म्हटलं तर 10 ते 15 किलोचे सगळे सांडगे आता घालायला घेतलेले आहेत. मागच्याच व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आम्ही कुरगड्या कशा घालतोय त्या, आणि त्या 2 वेळा आम्ही कुरगड्या घातल्या आणि 2 वेळा कुरगड्या घातल्यानंतर आता हे शाबूचं सांडगं घालायला घेतलोय. आणि एवढंसं 2 किलोचे शाबूचं सांडगं आमच्यात बास होत नाही, 7-8 किलोच तर लागतात. आत्ता नुसतं शाबूच्या सांडग्याला सुरुवात झालेली आहे. अजून तिखट सांडगं करायचे आहेत, उडदाचं पापड करायचं आहेत. हे देखील ब्लॉग मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन, कारण तिखट सांडगं आमच्या घरात खूप आवडतात आणि उडदाचं पापड देखील खूप आवडतात, खूप आवडीनं खातात. आणि आम्ही कसं बनवतो हे देखील मी तुमच्याशी शेअर करेन.
शिवानीची कामं आवरत होती, मम्मीचं काम आवरत होती आणि कर्ण अर्जुनचे बाबा आले होते, त्यामुळे कर्ण अर्जुन त्यांच्या बाबांबरोबर खेळत होते. मग तोपर्यंत आमचं इकडं सगळं सांडगं घालून झालेले होते. सांडगं घालायचं म्हटलं की सगळाच मेळ पिसकुटते, जेवणाचा पण आणि सगळ्याच कामाचा. किती पण माणसं असू देत ते पटकन आवरतच नाही. अशा प्रकारे सगळे शाबूचे सांडगे घालून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसायला, सगळं वेगवेगळ्या कलरमध्ये घातले त्यामुळं. आणि चला आता तुम्हाला दाखवतो. हे शाबूचे सांडगे वाळल्यानंतर आम्ही तळून बघितले आणि किती क्रंची आणि कुरकुरीत झाल्यात तुम्ही बघू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला बाय बाय, धन्यवाद.